गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मी आपल्या सर्वांचं सेमिस्टर सेकंडमध्ये बी ए पार्ट वनच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आपण या कोरोनाच्या महामारीमध्ये एकत्र क्लासेस चालू शकत नाही, फिजिकल क्लासेस घेऊ शकत नाही. त्यामुळं आपण हा प्रयोग आहे तो ऑनलाईन सुरू आहे आपला. आज आपण फर्स्ट सेमची तुम्ही एक्झाम ऑलरेडी दिलेलीच आहे ऑनलाईन. त्याचे रिझल्ट पण आता परवाची डिक्लेअर झालेले आहेत. आता आपण सर्वांचे मी सेकंड सेमिस्टरच्या अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. आज आपण द लॉस्ट चाइल्ड मूळकर आनंद लिहिलेले एक शॉर्ट स्टोरी आहे ते आपण बघायचे. आपण थोडीशी माहिती रायटरविषयी घेऊया. मूळकराज आनंद 12 डिसेंबर 1905, 28 September 2004, near about 99 years he lived, was an Indian writer in English, notable for his depiction of the lives of the poorer castes in traditional Indian society. मूळकराज आनंद हे भारतीय रायटर आहेत, इंग्रजीमध्ये लिहितात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या समाजामध्ये खालचे क्लासेस जे आहेत, खालच्या जाती जमाती आहेत, यांचं चित्रण त्यांचं करतात. ते वन ऑफ द पायनर्स ऑफ अँग्लो इंडियन फिक्शन, ही टुगेदर विथ R.K. Narayan, Ahmad Ali and Raja Rao was one of the first India-based writers in English to gain international readership. आपल्याला माहिती आहे की R.K. नारायण हे सुद्धा इंटरनॅशनल खातीचे रायटर आहेत, अहमद अली आहेत, राजाराव आहेत. तुम्ही R.K. नारायणच्या मालगुडी डेज बघितला असेल. त्याची सिरीज आपल्याला माहिती आहे की DD नॅशनलला लागत होती कंटिन्युअसली. राजारावचे सुद्धा असे चांगले कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे इंटरनॅशनल लेवलला इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या रायटरमध्ये ह्यांचा जास्त सिंहाचा वाटा आहे. एवढंच नाही तर त्यांचं लिटरेचर हे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा वाचलं जातं. मूळकराज आनंद इज admired for his novels and short stories, which have acquired the status of classics of modern Indian English literature. मूळकराज आनंद लिहिलेलं सगळं लिटरेचर हे क्लासिक्स म्हणतात. आता क्लासिकचा अर्थ तुम्हाला काय माहिती आहे की क्लासिक म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये इंग्रजी रायटर विल्यम शेक्सपियर माहिती आहे, ड्रॅमॅटिस्ट आहेत, त्यांचं सगळं वर्क क्लासिक म्हटलं जातं. मग ते किंग लिअर असेल, मॅकबेथ असेल, हॅम्लेट असेल, रोमिओ ज्युलिएट असेल, ह्या सगळ्या त्यांची जी नाटकं आहेत ही नाटकं क्लासिक म्हणून येत आहेत. जसं आपल्या भारतामध्ये आपण दोन महाभारत आणि रामायण हे सुद्धा क्लासिकच आहेत. तसंच या इंग्रजी लिखाणामध्ये, भारतीय इंग्रजी लिखाणामध्ये मूळकराज आनंद यांचं जे काय नॉवेल्स आणि शॉर्ट स्टोरीज आहेत त्यांना क्लासिक असं म्हटलं जातं. लिहिण्याचा उद्देश कुठला आहे की खालच्या वर्गातले जे लोक आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांचं एक्सप्लॉयटेशन केलं जातं याच्यावरती. तुम्हाला माहिती आहे की 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, त्यावेळेला त्यांनी आपल्यावरती वेगळ्या प्रकारचं एक्सप्लॉयटेशन केलेलं आहे आपलं. तसंच आजच्या समाजामध्ये सुद्धा काही वर्गाचं एक्सप्लॉयटेशन केलं जातं. ओके, त्याचं चित्रण त्यांनी बेसिकली केलेलं आहे. ही बिकेम नोन फॉर हिज प्रोटेस्ट नॉवेल अनटचेबल, followed by other works on the Indian poor such as Coolie and the Two Leaves of a Bird. सगळ्यात त्यातलं अतिशय भावलेलं असं लिखाण म्हणजे ज्याच्यातून प्रोटेस्ट क्रिएट होतो ते लिखाण म्हणजे त्यांचं कादंबरी 1935 मध्ये पब्लिश झालेली अनटचेबल. अस्पृश्याच्या जीवनावरती असलेली ती कादंबरी आहे आणि त्याचं चित्रीकरण जे केलेलं आहे. किंवा कुली असेल, कुली माहिती आपल्याला समाजातल्या खालच्या वर्गातले लोक काम करतात, ते याचे चित्रण करण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. ही इज ऑल्सो नोटेड फॉर बिईंग अमंग द फर्स्ट रायटर्स टू
इनकॉर्पोरेट पंजाबी आणि हिंदुस्थानी इडियम्स इंटू इंग्लिश. वेगळ्या प्रकारचे डायलॉग्स आहेत ते आणण्यामध्ये त्यांचं असे काम. म्हणजे पंजाबीचे जे काही डायलॉग्स आहेत, हिंदुस्थानीचं बेसिक डायलॉग ते आहे तसे त्यांनी आपल्या इंग्रजी याच्यामध्ये आणलेले आहेत. अँड वॉज अ रेसिपेंट ऑफ द सिव्हिलियन ऑनर ऑफ द पद्मभूषण. मित्र, तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय सिव्हिलियन अवॉर्डमध्ये 4 महत्त्वाचे अवॉर्ड मानले जातात. त्याचं सांगू शकाल का तुम्ही कुठले कुठले आहेत? तर पहिलं जास्त अतिशय महत्त्वाचं असं भारतरत्न आहे. त्यानंतर पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे आणि पद्मश्री, असे 4 महत्त्वाचे. त्यातले पद्मभूषण यांना नंतर त्यांना साहित्य अवॉर्ड पण मिळालेला आहे. आता आपण आपल्या कथेकडे येऊया. द लॉस्ट चाइल्ड ही जी कथा आहे, काय म्हणतात बा, अ चाइल्ड गोज टू अ फेअर विथ हिज पॅरेंट्स. ही इज हॅपी अँड एक्सायटेड अँड वॉन्ट्स द स्वीट्स अँड टॉईज डिस्प्लेड देअर. मला माहिती आहे की लहान मुलगा आहे, तो आपल्या आईवडिलांच्या बरोबर जत्रेसाठी जातो आणि त्यांना माहिती आहे आपल्याला की लहान मुलाचं जो काय आनंद आहे तो आनंद कशामध्ये आहे सांगा, स्वीट आणि टॉईज जे काय आहेत, त्या खेळणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याचे आहेत, त्या अट्रॅक्शन होणं हे साहजिक आहे, ते घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बट हिज पॅरेंट्स डोंट बाय देम फॉर हिम. पण मित्र, अशी अवस्था आहे की त्या मुलाला त्याच्या जे इच्छा आहेत, त्याची इच्छा काय आहेत की स्वीट आणि टॉईज कशा डिस्प्ले झालेल्या आहेत, त्या खायची इच्छा आहे, त्याचं एखादं खेळण्यासंग खेळावं अशी लहान मुलाची इच्छा असणार, नॉर्मल आहे ते. ओके. पण हे काय त्यांना काय करता आलं नाही की घेता आलेलं नाही आहे. कदाचित तुम्हाला माहिती आहे की त्यांची परिस्थिती तशी, आर्थिक परिस्थिती चांगली नसावी की त्या मुलाला घेऊन जाण्यात पैसे त्यांच्याकडे नसावे कदाचित. हा पण प्रश्न प्रॉब्लेम असू शकतो. तुम्हाला माहिती आहे की आनंद मूर्ख आनंदी खालच्या वर्गातल्या लोकांच्या भावना मांडतायत, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असेल. ओके. वाय देन डज ही रिफ्यूज व्हेन समवन एल्स ऑफर्स देम टू हिम. आई वडील पूर्ण करू शकत नाहीत त्याची इच्छा स्वीट आणि टॉईज घेण्याची, पण दुसऱ्या एका माणसानं दिलेल्या सगळ्या जे गिफ्ट्स आहेत, ऑफर्स आहेत, त्या तो घेऊ शकत नाही. तर काय माहिती आहे की आपल्याला शॉर्ट स्टोरीचं टायटलच आहे की काय, द लॉस्ट चाइल्ड. जत्रेमध्ये हरवलेला मुलगा आहे. त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं की काय गोष्टी, ही जत्रा आहे बघा, या साईडला इकडे त्याचे आई वडील आहेत, त्याच्या हाताला धरलेलं तो मूल आहे. लेट्स गो टू दॅट. आपण कथेला सुरुवात करतोय. इट वॉज द फेस्टिवल ऑफ स्प्रिंग. फ्रॉम द विंटरी शेड्स ऑफ द नॅरो लेन्स अँड ॲलिस इमर्ज्ड ॲज अ गेली क्लाड ह्युमॅनिटी. मित्र, पूर्वी हे 1930-40चा कालावधी आहे. तेव्हा माहिती की जत्रा ही असायची की लोक गावोगावची गावे भरत होती. वेगळ्या प्रकारचे नवीन नवीन कपडे घालायचे आणि जत्रेला जात होती ती. राईटनं छान कल्पना केलेली आहे पहा. कसे लोक जात होते? सम वॉक्ड, सम रोड ऑन हॉर्सेस, अदर्स सॅट बिंग कॅर्ड इन बांबू अँड बुलक कार्ट्स. वेगळ्या प्रकारचे लोक जात होते, सगळ्या प्रकारचे. काही चालत जात होते, काही घोड्यावरून जात होते, काही बसून चालले होते, तुम्हाला माहिती ढोलकाठीतून जात होते. बिंग कॅरीड बांबू आणि बुलक कार्ट्स. आता तुमच्या समोर इथं एक बैलगाडी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये मागं बसलेली माणसं सगळे आहेत, हे सगळे जत्रेला चाललेले आहेत. ओके. वन लिटल बॉय रॅन बिटवीन हिज फादर्स लेग्स. इथं एक छोटंसं चित्र तुम्हाला दिलेलं आहे, आई वडील आणि त्याचं लहान मूल. किती ते उत्साही आहे बघा आपल्या जत्रेला जाण्यासाठी. आणि इकडे साईडला बी तुम्हाला दुसरं चित्र दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात असेल तुमच्या की तो मुलगा कशा प्रकारे चालत झालेला आहे. ओके. वन लिटल बॉय रॅन बिटवीन हिज फादर्स लेग्स ब्रिमिंग ओव्हर विथ लाईफ अँड लाफ्टर. अतिशय आनंदानं तो उड्या मारत अगदी आपल्या जत्रेला जात आहे. जत्रा ही त्याच्या जीवनाचं एक स्वप्न आहे लहान मुलाच्या. अशा फेस्टिवलमध्ये त्याला अतिशय आनंद आहे आणि तो अतिशय आनंदानं तो पुढं चाललेला आहे आई वडिलांच्या बरोबर आपल्या. Come, child, come, called his parents as he lagged behind, fascinated by the toys in the shops that lined the way. He hurried towards his parents, his feet obedient to their call, his eyes still lingering on the receding toys. मित्र, इथं बघा, come, child, come, called his parents as he lagged behind. Lagging behind म्हणजे
अतिशय ओढत ओढत नेणार. ते शांत, त्याचे पाय अजिबात पुढे जायला तयार नाहीत. हा मागच थांबला. आई-वडील पुढे गेलेत आणि ते बोलतात, "कम, कम चाइल्ड कम." कॉल्ड हिज पॅरेंट्स ॲज ही लॅग्ड बिहाइंड. लॅगिंग बिहाइंड, विरंगुळ मागं राहणे. फॅसिनेटेड बाय द टॉयज इन द शॉप्स दॅट लाईन द वे. आणि त्याचे डोळे भरून ते सगळं जी खेळणी आहेत, तुमच्यासमोर एक चित्र दाखवलेलं आहे मी वेगळ्या प्रकारचे. आणि लहान मुलाचं हे अतिशय फार मोठं अट्रॅक्शन आहे. आई वडील चाललेत, जत्रेला चाललेत, ऑन द वे काही शॉप्स आहेत, त्या शॉपमध्ये ती जी खेळणी आहेत, ती खेळणी त्याला हवीत अशा प्रकारची इच्छा आहे, पण तो काय करू शकत नाही. आई वडील त्याची पुरवू शकत नाही. त्यामुळं हा मागं मागं थांबतोय की आपल्याला एखादं खेळणी मिळते का बघायला. पण आई वडील त्याला बोलवत असतात. ही हरीड टुवर्ड्स हिज पॅरेंट्स, हिज फीट ओबिडियंट टू देअर कॉल, हिज आईज स्टील लिंगरिंग ऑन द रिसिडिंग टॉयज. त्याला जायची इच्छा नसताना सुद्धा तो घुटमळत असतो मागं. आणि पण आई-वडील बोलतात म्हटलं, तो त्याचे सगळे कान आपल्या आई-वडिलांच्याकडे असतात आणि तो पुढं जात असतो. आणि त्याला अतिशय मागं गेलेली जी खेळणी आहेत, मागं जात असताना तो खेळण्याकडे बघतच आई-वडिलांच्याकडे जातो. ही इज गोइंग टुवर्ड्स दॅट पॅरेंट्स, लुकिंग ॲट द टॉयज इन द शॉप. As he came to where they had stopped to wait for him, he could not suppress the desire of his heart, even though he well knew the old cold stare of refusal of their eyes. आता मित्र बघा, this is the reality. The child is very eager to take the toys. He wanted to play with the toys, but against that the parents are unable. They can't afford the prices of the toys. त्याची मुलाची इच्छा असते तीव्र की आपण एखादं खेळणं घ्यावं, खेळावं. हे नॉर्मल आहे. लहान मुलाचं तेच स्वप्न असतं, आपण एखाद्या टॉयची खेळावं. पण ॲज ही केम टू वेअर दे हॅड स्टॉप टू वेट फॉर हिम, ही कुड नॉट सप्रेस द डिझायर ऑफ हिज हार्ट. तो आपली इच्छा, त्याला माहिती आहे आपले आई वडील घेऊ शकत नाही खेळणं, पण त्याची इच्छा काय तो मारू शकत नाही. इवन दो ही वेल नो द ओल्ड कोल्ड स्टेअर ऑफ रिफ्युज इन द आईज. आणि त्याला माहिती आहे की त्यांची डोळे सांगत होते. तुम्हाला माहिती आहे की मित्र, लहान मुलं आपल्या डोळ्याची भाषा फार चांगली वाचतात. तुम्ही लहान मुलांच्याकडे फक्त डोळे वटारून जर बघितलं तर त्यांना समजतं की कशा प्रकारचं आपल्या भावना त्यांच्याविषयी आहेत ते कळतं. तसंच या आईवडिलांच्या भावना त्या मुलाविषयी अतिशय कोल्ड आहेत बघा. ओल्ड कोल्ड स्टेअर ऑफ रिफ्युजल इन देअर आईज. त्यांच्या माहिती आहे की आपल्या मुलाला माहिती आहे ते चांगलं की आपले आईवडील काही घेऊ शकणार नाही आहेत, तरी पण तो म्हणतो आय वॉन्ट दॅट टॉय. ही प्लेडेड. त्याने रिक्वेस्ट केली की पप्पा असेल, मम्मी म्हटलं असेल, मला ते खेळणं हवं आहे, मला खेळणं एक द्या. हिज फादर लुक्ड ॲट हिम रेड आईड इन हिज फॅमिलियर टायरंट वे. पण मित्र, त्या लहान मुलाची एकही इच्छा या आईवडिलांच्याकडून पूर्ण केली जात नाही. अच्छे गरीब आहेत ते, फक्त ते रागरंग बघायसाठी जातात, परवडत नाही त्यांना. पण जत्रा आहे म्हटलं समायासाठी जावं लागतं. फक्त ते फिरून येणार आहेत, त्यांची घ्यायची कुठल्या प्रकारची काय की ताकद नाही आहे आपल्या मुलाला. आणि ज्यावेळेला मुलगा म्हणतो की मला पप्पा एखादं खेळणं हवं आहे, त्यावेळेला तो वडील त्याचा अतिशय तीव्र असं मोठे डोळे करून बघतो, रेड आईड बघतो इन हिज फॅमिली टायरंट वे. जणू काय त्या मुलाला वाटतं की आपले वडील म्हणजे कोण की एक प्रकारचं टायरंट आहे, जुलमी माणूस आहे, असं त्याला वाटतं. कारण का आपल्याला खेळणे घेऊ दे शकत नाहीत. पण मित्र, तशी त्यांची परिस्थितीच नाही, तर कसं घेणार खेळणं, हा मोठा प्रश्न आहे. आता या ठिकाणी ह्या पॅरेग्राफमध्ये बघा की मुलाची तीव्र इच्छा, आणि ती इच्छा कोण पूर्ण करणार नाही आहेत, आईवडील पूर्ण करू शकत नाहीत. हा, त्याचं लहान वय आहे, त्याचे खेळण्याचे दिवस आहेत, पण तो काय करू शकत नाही, घेऊ शकत नाही. ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता इथे दोन गोष्टी आहेत. आई वडील आहेत, ह्याचं पादरनं अजून सुद्धा ह्या मानसिक समाजामध्ये की घरचे जे काही मेन पात्र आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जे फॅमिलीची आहे, ते इथं सुद्धा आपल्याला दिसतं की पॅट्रियार्की दिसतं किंवा पुरुषप्रधान संस्कृती दिसते. ती घेऊ शकत नाही, त्याचे वडील डोळ्याला बघतात. आता बघूया आपल्या त्याच्या आईची अवस्था कशी आहे, आपण बघूया नेक्स्ट पॅराग्राफमध्ये. हिज मदर, melted by the free spirit of the day, was tender and giving him her finger to hold. Look, child, what is being before you? It was a flowering mustard-filled
pale like melting gold as it swept across miles and miles of even land. मित्र, लहान मुलाची इच्छा तर पूर्ण करू शकलेली नाहीत. त्यामुळं आई पण आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करावी असं त्याला वाटतं, पण नाईलाज आहे, पैसे त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळं आपल्या मुलाचं जे काही लक्ष आहे ते खेळण्याकडचं लक्ष बाजूला नेण्यासाठी काय म्हणते पहा, हिज मदर मेल्टेड बाय द फ्री स्पिरिट ऑफ द डे वॉज टेंडर अँड गिव्हिंग हिम हर फिंगर टू होल्ड. काय करू शकतो लक्ष? त्या दिवसाचा मूड खराब करायचा नाही आहे. फ्री स्पिरिट आहे, सगळे जत्रेला चाललेत, पण त्यांना परवडणार नाही आहे हे माहिती आहे. लहान मुलाला जत्रा काय असते हे दाखवायसाठी ते जात असतात. ती काय म्हणते बघा, लुक चाइल्ड व्हॉट इज बिफोर यू. अरे बा, हे बघ तुझ्या समोर काय आहे बघ जरा. इट वॉज अ फ्लोरिंग मस्टार्ड फील्ड पेल लाईक मेल्टिंग गोल्ड ॲज इट स्विफ्ट अक्रॉस माइल्स अँड माइल्स ऑफ इवन लँड. बघ बघ बा, तुझ्यासमोर किती सुंदर असं शेत आहे. मस्टार्ड माहिती आहे तुम्हाला, मोहरीचं शेत आहे. पिवळं जार बघा, किती सुंदर असं शेत तुमच्या समोर दिलेलं आहे. त्याची आई त्या खेळण्यात परावतवण्यासाठी फक्त म्हणते, बघ बाळ बघ, ह्याच्यामध्ये किती सुंदर असं क्षेत्र आहे. कसं आहे ते रायटरने कशी कल्पना. इट वॉज अ फ्लोरिंग मस्टार्ड फील्ड. अतिशय सुंदर अशी पिवळी पिवळी फुललेलं असं ते मस्टार्ड फील्ड, मोहरीचं शेत आहे. पेल लाईक मेल्टिंग गोल्ड ॲज इट स्विफ्ट अक्रॉस माइल्स अँड माइल्स इवन लँड. अतिशय सुंदर असं सपाट, कुठल्या ऑड नाही, किती मोठं असं क्षेत्र आहे बघा. त्याच्यामध्ये सगळी फुलं दिसतात आपल्याला. आणि ग्रुप ऑफ ड्रॅगन फ्लाईज वेअर बस्टिंग अबाउट देअर गावडी पर्पल विंग्स इंटरसेप्टिंग द फ्लाईट ऑफ अ लोन ब्लॅक बी ऑर बटरफ्लाय. मित्र, त्या मोहरीच्या फुलामध्ये मध गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कीटक असतात, तुम्हाला माहिती आहे. ग्रुप ऑफ ड्रॅगन फ्लाईज माहिती आहे आपल्याला, जे आपण आपल्याकडं शेंबड्या म्हणतो त्यांना. ड्रॅगन फ्लाईज वेअर बस्टिंग अबाउट देअर गावडी पर्पल विंग्स. त्यांचे असे जांभळ्या प्रकारचे पंख असतात पहा. ओके, विंग्स इंटरसेप्टिंग द फ्लाईट ऑफ द लोन ब्लॅक बी ऑर अ बटरफ्लाय. त्यामध्ये काही मधमाशा पण आहेत. ब्लॅक बी माहिती आहे, जे मध कण गोळा करणारे, माहिती आहे आपल्याला, मध गोळा करणारे. और बटरफ्लाय पण आहे, फुलपाखरं पण आहेत. हे सगळं वातावरण बघताना त्या मुलाचं ते आपण डोक्यात जे होतं की आपल्याला काय घ्यायचं आहे, खेळणं घ्यायचं आहे, आईवडिलांनी द्यावा अशी इच्छा असते, ते थोडंसं त्याचं लक्ष दुर्लक्ष होतं आणि तो याच्यामध्ये गुंततो. काय होतं बघूया. बटरफ्लाय इन सर्च ऑफ स्वीटनेस फ्रॉम द फ्लावर्स. आपलं तुम्हाला सांगितलं जाईल ते मधुकण गोळा करण्यासाठी तिथं येतात. The child followed them in the air with his gaze till one of them would steal its wings and rest, and he would try to catch it. तुम्हाला माहिती आहे की मुलगा पूर्ण विसरून गेला आणि तो त्या शेतामध्ये आत गेला. तो कुणाच्या पाठलाला बघा, फुलपाखराच्या पाठीमागे लागू लागला, त्याची पंख पकडायचा प्रयत्न करू लागला. असं, आणि तो फुल पकडायला असं जायचं, तोपर्यंत तो फुलपाखरू पुढे जायचं. अशा प्रकारे तो खेळू लागला आणि तो पूर्ण विसरून गेला कशा संदर्भात, त्या खेळण्यासंदर्भात. बट इट वुड गो फ्लटरिंग फ्लॅपिंग अप इन टू द एअर वेन ही हॅड ऑलमोस्ट कॉट इन इट्स हँड्स. तो त्या फुलपाखराच्या पाठलाला काही पकडू लागला, जणू काय धरतोय तेवढ्यामध्ये पुढं फ्लटरिंग करत करते फुलपाखरू पुढे जातं. देन हिज मदर गेव अ कॉशनरी कॉल, कम चाइल्ड कम, कम ऑन द टू द फुटपाथ. अरे चल चल बाळ चल, आता वेळ झालाय, आपल्याला जायचं आहे. कम ऑन द आउट ऑफ द फील्ड, फुटपाथवरती म्हणून सांगतो. He ran towards his parent, gaily walked abreast them for a while, being however soon left behind, attacked by the little insects and worms along the footpath that were teeming out from their hiding places to enjoy the sunshine. मित्र, एक लक्षात ठेवा की ऑन द वे जात असताना हे सगळं मस्टार्ड फील्ड आहे. या ठिकाणी काही डांबरी रस्ते नाही आहेत, मातीचे रस्ते आहेत. बैलगाडी जाते, घोडा जातो, तर डांबरीकरण नाही, इथं कुठल्याही प्रकारची 4 व्हीलर नाही आहे, तर मातीचे रस्ते आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपण सुद्धा ज्यावेळेला मातीच्या रस्त्यावरून जातो त्यावेळेला काही काही प्रकारचे कीटक आपल्याला दिसतात. बेसिकली तुम्ही वेगळ्या प्रकारचे किडे असतील बघितले असतील. आपल्याला बऱ्याच वेळा आपण असं शेताकडे जात असताना किंवा वेगळ्या प्रकारचे जात असताना पैसा किडा वगैरे दिसतो आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा गुंतून जातो. तसं ते मुलगा जाताना रस्त्याने असलेले वेगळ्या प्रकारचे जे काही
किडे आहेत, वर्म्स आहेत, याचं ऑब्झर्व करत असतं आणि तो निघून जातो. ओके, एन्जॉय द सनशाईन. सकाळ सकाळची वेळ आहे आणि तो सकाळचं जे काही ऊन आहे ते ऊन घेण्यासाठीही सगळे रात्रभर आत बसलेले किडे हळूहळू बाहेर आले आहेत आणि त्याचं तो एन्जॉय करत जातो. कम चाइल्ड कम, हिज पॅरेंट्स कॉल फ्रॉम द सेड ऑफ अ ग्रोव वेअर दे हॅड सीटेड देमसेल्व्स ऑन द एज ऑफ अ वेल. ही रॅन टुवर्ड्स देम. बघा, कम चाइल्ड कम, आणि शेवटी नेहमी ते मुलगा त्या पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये त्याला अति भारी वाटतं. तो पूर्णपणे गुंतून गेलेला आहे. त्याच्या मनात डोक्यात खेळण्याचा विषय पण गेला. आता तो बघा फुलपाखराच्या नादाला आहे, प्रत्येक इन्सेक्टच्या पाठीमागला आहे. आई वडील थांबलेले असतात, ते बोलतात चल बाळ चल, कम कम कम. तुम्ही थोडंसं विचार करा की हे बालपण आहे आणि बालपणाचं विश्व किती आहे बघा. लगेच 1-2 सेकंदामध्ये तो विसरला आणि हे पूर्णपणे याच्यामध्ये गुंतून गेला. इतका कॅपॅसिटी त्याच्या नेचरमध्ये ॲज ह्युमन बिईंग. त्या लहान मुलाचं नेचर असं आहे पहा. अच्छा, उन्हाळा असा आहे, तो खेळणारा आहे. आणि बोलल्यानंतर कम चाइल्ड कम, आणि त्याचे आईवडील थांबलेत त्या एखाद्या विहिरीच्या काठावरती. तो आपल्या आईवडिलांच्याकडे पळत पळत जातो. A shower of young flowers fell upon the child as he entered the grove, and forgetting his parents, he began to gather the raining petals in his hand. आणि तो आपल्या आईवडिलांच्या, तुम्हाला फुलपाखराचं ऑलरेडी काय की पिक्चर दिलेलं आहे. फुलपाखरू कसं तुम्हाला माहिती आहे, कसं तो पकडायचा प्रयत्न करत होता. तर या ठिकाणी हा जिथं छोटीशी वनराई आहे, ग्रो म्हणजे या ठिकाणी आपण जंगल घ्यायचं नाही, वनराई आहे. वनराईमध्ये हा आईवडील तिथं बसलेत. हा मुलगा पळत पळत आपल्या आईवडिलांकडे जातो. A shower of young flowers fell upon the child as he entered the grove, and forgetting his parents, he began to gather the raining petals in his hands. आणि तो त्या वनराईमध्ये प्रवेश करता करता ते फुलांच्या पाकळ्या, तुम्हाला मी ते स्प्रिंग ऋतू आहे सांगितलं रायटरनी, वसंत ऋतू आहे, आणि जी फुलं आहेत ना, ते फुलाचा अक्षरशः तिथं सडा पडलेला आहे. आणि ती सडा पडला असताना विचार करा की झाडाची दोन्ही साईडला आहेत ती. ओके, कम चाइल्ड कम, दे कॉल टू द चाइल्ड. ही हॅड नाव गॉन रनिंग इन द वाईल्ड केपर्स राउंड द बनियन ट्री, and gathering him up they look the narrow winding footpath which led to the fair through the mustard field. आता बघूया काय झालं. तो ओरडत असतो एवढ्यामध्ये, कम चाइल्ड कम, दे कॉल टू द चाइल्ड who had now gone running in the wild capers round the banyan tree. एवढ्यामध्ये त्याचं तो त्या डो बघितल्यानंतर त्याचं सगळं ते विसरतो आणि तो कुठे येतो की ही नाव कमिंग टू द, अतिशय वाईल्ड कॅपसमध्ये उड्या मारतच तो त्या वडाचं झाड आहे, त्या बनियन ट्रीच्या झाडाखाली तो झाडाच्या भोवती तो असं उड्या मारत फिरत असतो. गॅदरिंग अप हिम दे टूक द नॅरो वाइंडिंग फुटपाथ विच लेड टू द फेअर थ्रू द मस्टार्ड फील्ड. ह्या मस्टार्ड फील्डमधून जाताना त्या मोहरीच्या शेतातून एक वाट, साधी पायवाट गेलेली आहे. ती पायवाट कुठे गेलेली आहे, त्या जत्रेकडे गेलेली आहे असं आपण दिसतं. म्हणजे हे सगळं वर्णन कशाचं केलं आहे मित्र, की ऑन द वे जाताना तो मुलगा कशा प्रकारे जातो, ते कसा एन्जॉय करतो, निसर्गाच्या एक रूप कसा असतो तो, ह्याचं वर्णन त्यांनी दाखवलेलं आहे. ज्या प्रकारचं भावविश्व ज्या मुलाचं आहे त्याच प्रकारच्या भावविश्व आईवडिलांचं आपल्याला दिसत नाही मित्र. पण हे लहान मुलगा किती एन्जॉय करतोय ते आपण बघायचं आहे. हे सगळं मराठीत सांगण्याचा हेतू की तुम्हाला ती कथा समजावी, त्यातल्या भावना समजाव्या, असं हा एक प्रयत्न आहे माझा, दुसरं काही नाही. As they neared the village, the child could see many other footpaths full of throngs covering to the whirlpool of the fair, and felt repelled and fascinated by the confusion of the world he was entering. आता एवढ्यामध्ये पहा ते त्या जत्रेच्या जवळ आलेले आहेत. ओके, as they neared the village, the child could see many other footpaths full of throngs कन्व्हर्जिंग टू द whirlpool ऑफ द फेअर. त्या जत्रेमध्ये वेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्या जत्रेसाठी येत होते. जसा यांचा एक फुटपाथ गेलेला आहे तसंच वेगळ्या प्रकारचे गावचे लोक तिथे एकत्र येतात. ओके, आणि पूर्ण जत्रा अशी भरलेली आहे. अँड फेल्ट ॲट वन्स रिपेल्ड अँड फॅसिनेटेड बाय द कन्फ्युजन ऑफ द वर्ल्ड ही वॉज एंटरिंग. आणि आयुष्यामध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्या मुलाचा,
आणि तो सगळा तो लोकांची गर्दी बघून तो पूर्ण कन्फ्युज झालेला आहे. म्हणते की असलं कसलं इथे सुंदर वेगळ्या प्रकारचे सगळ्यांनी वेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत आणि ते मुलगा त्यामध्ये पूर्ण एनग्रॉस होऊन गेलेला आहे. बघूया आपण आता काय काय होतं ते जत्रेमध्ये. अ स्वीटमीट सेलर हॉक्ड गुलाब जामुन, rasgulla, बर्फी, jalebi at the corner of the entrance, and a crowd pressed around his counter at the foot of architecture of many colored sweets, decorated with leaves of silver and gold. मित्र पहिलं दुकान तर माहिती आहे की याचं होतं, खेळण्याचं दुकान होतं. तिथून तो आता पुढे आला. तिथं आलेला त्याला स्वीट मार्ट दिसते. तुमच्या समोर मी एक चित्र दिलेलं आहे. वेगळ्या प्रकारच्या बर्फ्या आहेत तिथं. गुलाबजामुन, रसगुल्ले, बर्फी, जिलेबी असा तो हॉकर मोठमोठ्यानं ओरडतोय. ओके, स्वीटमीटवाला. ॲट द कॉर्नर ऑफ द एंट्रन्स, आणि त्या एंट्रन्सला, त्या जत्रेत जायच्या एंट्रन्सलाच ह्या प्रकारे काय की त्याचं मोठं असं दुकान आहे मिठाईचं. अँड अ क्राऊड प्रेस्ड अराउंड हिज काउंटर ॲट द फूट ऑफ एन आर्किटेक्चर ऑफ मेनी कलर्ड स्वीट्स डेकोरेटेड विथ द लीव्ज ऑफ सिल्वर अँड गोल्ड. आणि ते इतकं सुंदर असं आर्टिस्टिकली बघा, किती सुंदर असं वाटतंय आपल्याला सुद्धा त्यातली एखादी बर्फी घेऊन घ्यावे असं वाटतं. इतकं सुंदर ते आर्किटेक्चरली ते मेनी कलर्ड स्वीट्स येतात तुमच्यात बा, व्हाईट आहेत, येलो आहेत, वेगळ्या प्रकारच्या कलर स्वीट्स आहेत. त्यातली त्याला स्वीट बघितल्यानंतर तो पूर्णपणे त्याच्यामध्ये एन्जॉय झालेला, ओके, एंगेज झालेला आहे. द चाइल्ड स्टेड ओपन आईड अँड हिज माउथ वॉटर्ड फॉर द बर्फी दॅट वॉज हिज फेवरेट स्वीट. आणि त्या स्वीट ह्याच्यामध्ये अतिशय आवडता पदार्थ म्हणजे त्याचा बर्फी हा अतिशय आवडता पदार्थ. इट वॉज व्हेरी मच लाईक दॅट पर्टिक्युलर sweet. Now, friends, what the poet is, it is the wish of the child that I must want that burpee. His mouth is already watered with that. I want that burpee. He slowly murmured. मित्रों, तो मोठ्यानं बोलेला नाही. आता slowly just mumble, okay, as a small child. But he half knew as he begged that his plea would not be heeded because his parents would say he was greedy. Look at the child that he wanted that burpee. I want that burpee. पण तो मोठ्यानं बोलत नाही. He was saying very slowly. Why? Why is he saying slowly? Because he know that his demand, plea means request, will not be completed by his parents. So he thinks that if I say I want that burpee, the parents will say, basically the father will say, you are so much greedy, okay, तू हव्यासा आहेस, तुला कळत नाही का परिस्थिती. So many things will be there for that. So without waiting for an answer he moved on. त्याची अतिशय तीव्र इच्छा होती की आपल्याला बर्फी खायला मिळावी. मित्र बघा, टॉईज घेऊ शकलेला नाही तो. सेकंड डिमांड आहे ती बर्फीची आहे. त्याच्या जीवनातली अतिशय आवडती वस्तू त्याची बर्फी आहे, पण ती पण त्याची काय की त्या तोंडामध्ये पाणी आले, वॉटर्ड माउथ. पण ही कुडंट से लावडली. मी किती तो समजदार मुलगा आहे पहा. त्याला आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे की आपले आईवडील अफोर्ड करू शकत नाही. सो इतकी तीव्र इच्छा असून सुद्धा विदाऊट वेटिंग फॉर अन आन्सर ही जस्ट मूड ऑन. तो अतिशय आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा काय करतो की पोटाशी दाबतो आणि पुढं चालतो. त्यानंतर अ फ्लोअर सेलर हॉक्ड अ गार्डन ऑफ गोलमोहर, a garden of Gulmohar. The child seemed irresistibly drawn. He went towards the basket where the flowers lay heaped and half murmured, I want that garland. But he well knew his parents would refuse to buy him those flowers because they would say that they were cheap. Look at that. Here also, the third demand of the child, he just wanted a garland, not flowers. That garland is made of the gulmohar flowers. He wanted that, but he also know that the condition of financial condition of the parents. So without saying that, he just murmured. जसं बर्फी हवे असताना सुद्धा तो अतिशय तोंडामध्ये पुटपुटतो की मला बर्फी हवी आहे. याच प्रकारे त्या फ्लोअरवाल्याकडे जातो, तो त्या हारावाल्याकडे जातो आणि पण तो फक्त मला तो गार्लँडचा
इतका सुंदर दिसणारा हार, इतका सुंदर सुवास असणारा हार मला पाहिजे. But he well knew his parents would refuse to buy him those flowers because they would say that they were cheap. आणि काय मुलगा आहे, साधी फुलं मागतो, अशा प्रकारची चेष्टा त्याची केली जाईल असं त्याला वाटतं म्हणून तो सो विदाउट वेटिंग फॉर आन्सर ही मूड ऑन. तो ती इच्छा पण तो आपली मारून टाकतो की मला हे काही घेऊ शकणार नाही. A man stood holding a pole with yellow, red, green and purple balloons flying from it. The child was simply carried away by the rainbow glory of their silken colors, and he was filled with an overwhelming desire to possess them all. मित्रो, नेक्स्ट इन्सिडेंट आहे तो फुलवाल्यातनं पुढे जातो आणि त्या पुढे आपल्याला दिसतो की फुगेवाला दिसतो. A man stood holding a pole with yellow, red, green, purple balloons आहेत. वेगळ्या प्रकारचे बलून्स आहेत. फुगे असे फुललेले सुंदर असे रंगीबेरंगी फुलं आहेत, फुगे आहेत. मला माहिती की लहान मुलं आहेत ते. The child was simply carried away by the rainbow glory of their silken colors and he was filled with an overwhelming desire to possess them. त्याला वाटते की आपल्याला हे सगळी फुलं असते ती किती आपल्याला मजा आली असते, आपण छानपैकी असं रंगत खेळलो असतो, मजा आली असती. But he well knew his parents would never buy him the balloons because they would say he was too old to play with such toys. ते म्हणतील की अरे तो आता मोठा झालायस, तुला ह्या फुग्याची खेळायची जो वय नाही असं म्हणतील आणि ते घेणार नाहीत ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. सो ही वॉकड ऑन फादर. त्यामुळे तो पुढं पुढं असा निघून गेला मित्रो. त्याची काही इच्छा त्यानं मारून टाकली. त्याला माहिती की आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे ते काही घेऊ शकणार नाही. तसं पुढे गेल्यानंतर a snake charmer stood playing a flute to a snake which coiled itself in a basket. Its head raised in a graceful bend like the neck of a swan, while the music stole into its invisible ears like the gentle rippling of an invisible waterfall. बघा आता आपण बघूया दुसरं. तो पुढे पुढे गेल्यानंतर मला ते ही जत्र्यामध्ये वेगळ्या प्रकारचे खेळ असणार आहेत, वेगळ्या प्रकारचे लोक येणार आहेत, काही काही ची परिस्थिती चांगली असणार नाही, ते वेगळ्या प्रकारचे आयटम विकणार आणि त्यातून पैसे मिळवायचा प्रयत्न करणार. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट. स्नेक चार्मर, इथं आता समोर तुमच्या गारुडी, चार्मर म्हणजे गारुडी तो आपल्या सापाची वेगळ्या प्रकारची पुंगी वाजून खेळ करत असतो. तर तो बघूया आपण काय. द स्नेक चार्मर स्टूड प्लेइंग अ फ्ल्यूट टू अ स्नेक विच कॉइल्ड इटसेल्फ इन अ बास्केट. बास्केटमध्ये बघा सापानं असा फणा काढलेला तुम्हाला दाखवलेला आहे. तो ह्याचा आवाजानं होतं. इट्स हेड रेज्ड इन अ ग्रेसफुल बेंड लाईक द नेक ऑफ अ स्वान. जसा राजहंस आपला एखादा मान उभी करतो तशा प्रकारे त्याचं फणा त्यानं काढलेला आहे. वाईल द म्युझिक स्टोल इन टू हिज इनविजिबल इयर्स लाईक द जेंटल रिपलिंग ऑफ एन इनविजिबल वॉटरफॉल. जशा प्रकारे एखादा पाण्याचा झराचा आवाज कसा यावा तशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे की सापाला काढणं असतात, पण तो जसा पोवा वाजवेल गारुडी त्याच्याकडे तो त्याची मान वळवत असतो, इंटरेस्ट करत असतो. द चाइल्ड वेंट टुवर्ड्स द स्नेक चार्मर. तो मुलगा त्या सापाकडे अट्रॅक्ट झाला, त्या गारुड्याकडे गेला. बट नोविंग हिज पॅरेंट्स हॅड फॉरबिडन हिम टू हिअर सच कोर्स म्युझिक ॲज द स्नेक चार्मर प्लेड ही प्रोसेड फादर. मित्र, तिथं पण त्याला एन्जॉय करायचं होतं की साप कशा प्रकारे फणा काढतो, कशा प्रकारे तो खेळतो, गारुड्याचा खेळ त्याला बघायचा होता. पण माहिती आहे मित्र की त्याच्या आईवडिलांना तशा प्रकारची गोष्ट आवडणार नाही, म्हणून तो अशा प्रकारचं अतिशय भरडं म्युझिक जे आहे, तुम्हाला आता पोहा कसा वाजला जातो बघा सापाच्या पुढे, तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही ते सगळ्या एखाद्या मूव्हीमध्ये बघितलं असेल, अशा प्रकारचं त्याला आवडतो तो प्रोसीड फादर. मित्र, तुम्ही बघितलं असेल की यामध्ये लहान मुलगा किती समजदार आहे बघा. ते आपला एकही हट्ट पुरू करू शकत नाही आईवडील, हे त्याला माहिती असताना तो अति शांतपणे तो पुढे पुढे जात आहे. बघा त्याने किती इच्छा मारल्या बघा, तुम्हाला समजत असेल. There was a round about in a full swing. Men, women and children carried in a whirling motion, shrieked and cried with dizzy laughter. मित्र, त्यानंतरच आपण बघितलं की फुल स्विंग मध्ये राऊंड अबाउट, तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या प्रकारचे पाळणे आहेत, पाळण्यामध्ये त्याची बसायची इच्छा असते. त्यामध्ये मेन, वुमेन, चिल्ड्रन कॅरिड अवे इन अ व्हर्लिंग मोशन, फार मोठं झिगझॅग अशा प्रकारचा तो पाळणा आहे. शिक्ड अँड क्राईड विथ डिजी लाफ्टर. काही काही मुलं ती बसल्यानंतर
जसं ते जशा प्रकारे तो पाळण्यावरती जाईल तो मोठमोठ्या ओरडतात, किंचळतात. त्याचा पण त्याला काय घ्यायचा असतो मित्र, आनंद घ्यायचा असतो. द चाइल्ड वॉचड देम इंटेंटली अँड देन ही मेड अ बोल्ड रिक्वेस्ट. आता मात्र त्याने पाठीमागच्या 5 ते 6 इच्छा काय झालेल्या आहेत की तो पूर्ण करायची असते पण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता त्याला वाटतं की आपल्याला ही शेवटची इच्छा तर पूर्ण व्हायला पाहिजे. द चाइल्ड वेटेड वॉचड देम इंटेंट अँड देन ही मेड अ बोल्ड रिक्वेस्ट. फार मोठ्यानं ओरडतो, आय वॉन्ट टू गो ऑन द राऊंड अबाउट प्लीज फादर अँड मदर. मला आई वडील मला ह्या पाळण्यात बसायचंच आहे. मला कुठल्या प्रकारची काय की ना असं नको आहे. आई वडील मोठ्यानं म्हणतो तर मला ह्यात पाळण्यात बसायचं आहे. देयर वॉज नो रिप्लाय. ही टर्न टू लुक ॲट हिज पॅरेंट्स. पण तिथं कुठल्या प्रकारचा काय की रिप्लायच आला नाही. मग तो आपल्या आईवडिलांच्याकडे बघितला. दे वेर नॉट देअर अहेड ऑफ हिम. तो पुढं बघतोय, आईवडील दिसत नाही. ही टर्न टू लुक ऑन आयदर साइड. दे वेर नॉट देअर. तिथं पण नाहीत ते. ही लुक्ड बिहाइंड. देयर वॉज नो साइन ऑफ देम. आणि अचानकपणे आईवडील गायबच आहेत. हा हरवलेला आहे. A full deep cry rose within his dry throat. With a sudden jerk of his body, he ran from where he stood, crying in real fear, Mother, Father. मित्र, आई वडिलांच्या आर्थ किंकाळ्याने तो फक्त इकडे तिकडे पळतोय. इकडे पळतोय, उजवीकडे, डावीकडे, वरती खाली सगळीकडे पळत असतो. आणि ओरडत असताना आई बाबा असे तो ओरडत असतो. टीयर्स रोल डाऊन फ्रॉम हिज आईज. आणि पळत असताना मित्र त्या डोळ्यातून पाणी येत असतं, पाण्याचे धारा आलेले असतात. हॉट अँड फायर. त्याची बॉडी पूर्णपणे मोठमोठ्या प्रमाणात तो मोठ्या प्रमाणात श्वास घेत असतो. हिज फ्लश्ड फेस वॉज कव्हर्ड विथ फिअर. आणि त्याची चिंता प्रचंड असते की आपल्याला आपण आता चुकलोय, आपण आता हरवलेलं आहे. आईवडील काय करत असतील, ते मला शोधत असतील, त्यांची काळजी कशी घ्यायची. इतका समजदार मुलगा असतो, त्यामुळे तो फार घाबरलेला आहे. पॅनिक स्टिकन he ran to one side first, then to the other, hither and thither in all directions, knowing not to where to go. त्याला बाळाला कळत नाही कुठं जायचं नेमकं. इकडं तिकडं तो पळत असतो, मोठमोठ्यानं पळत असतो. अँड काय होतं बघूया. मदर फादर ही वेल. मोठ्यानं ओरडतो, आई बाबा कुठं आहे तुम्ही, मला या लवकर. हिज येलो टर्बन केम अनटाईड अँड हिज क्लोथ्स बिकेम मडी. तुम्हाला माहिती की त्याच्या पटका घातला असतो त्याचा जो येलो टर्बन, पूर्णपणे तो खाली सुटतो. त्याला तर कशाची काळजी नाही, फक्त त्याला कोण पाहिजेत, आईवडील पाहिजेत. ही बिकेम मडी. त्या मातीतनं पायामुळे संपूर्ण त्याचा कपडे घाण झालेत. हॅव्हिंग रन टू अँड फ्रो इन अ रेज ऑफ रनिंग फॉर अ वाईल, ही स्टूड डिफिटेड, हिज क्राईज सप्रेस्ड इन टू सॉब्स. आणि अतिशय त्याला हरल्यासारखं वाटतंय. तो इतका रडत असतो की श्वास घेणं पण त्याला आवडत असतं. ओके, सॉब जस्ट मदर father. In such a manner he was just crying. At little distances on the green grass he could see through his filmy eyes men and women talking. सगळीकडे बघतो की सगळीकडे बसून मुलं आई वडील बोलत असतात, मुलं असतात तिथं, आणि आपण फक्त चुकलेलं आहे, आपले आई वडील दिसत नाहीत. हे किती विचित्र आहे बघा ना, कशा प्रकारचे त्याचं. He tried to look intently among the patches of the bright yellow clothes, but there was no sign of his father and mother among these people. तो बघतो ॲट अ ग्लान्स सगळीकडे त्याचं नजर फिरत असते की आपल्याला आईवडील कुठे दिसतात का. तो अतिशय पहिला घाबरलेला आहे, दिसतात का, तर त्याचे कुठेही आईवडील दिसत नाही. हू सीम्ड टू लाफ अँड टॉक जस्ट फॉर द सेक ऑफ लाफिंग अँड टॉकिंग. आणि सगळी जी माणसं आहेत त्याला, ती माणसं फक्त बोलतायत असं दिसतं, पण त्याला काय की आपल्या आईवडिलांविषयी असलेली जी भावना आहे त्याची, की माझे आईवडील कुठं आहेत, मला फक्त माझे दुसरं काय नको, मला आईवडील पाहिजेत, अशा प्रकारचे अर्थकिंका तो करत असतो. ओके. ही रॅन क्विकली अगेन, दिस टाइम टू अ श्राईन टू विच द पीपल सीम टू बी क्राउडिंग. तो पळत असतो आणि शेवटी त्याला म्हणतो की चला आपण त्या देवळाकडे जाऊया. देवळाकडे गर्दी दिसते, त्या गर्दीमध्ये जर माझे आईवडील असतील. ओके. एव्हरी लिटल इंच ऑफ स्पेस हिअर वॉज congested with men, but he ran through the people's legs, his little sob lingering. मित्र, तो मोठमोठ्या पळत असतो, त्या गर्दीतून वाट काढून जात असतो की माझे आईवडील पुढे असतील. ओके. म्हणून तो फक्त मदर फादर नियर द एंट्रन्स टू द टेम्पल, हाऊ द क्राऊड बिकेम व्हेरी थिक. मला माहिती की अतिशय एंट्रन्स त्या मंदिराला प्रचंड गर्दी आहे, आणि त्यातनं ते वाट काढत काढत पुढे जात असतं.
Okay. Men jostle each other, heavy men with flashing murderous eyes and hefty shoulders. तुम्हाला माहिती की एकमेकाला ढकलाढकली चाललाय. त्यामुळं ते हे बाळ त्यातून वाट काढत काढत पुढे चाललेलं आहे. The poor child struggled to thrust a way between their feet, but knocked to and fro by their brutal movements, he might have been trampled underfoot. Had he not shrieked at the highest pitch of his voice. आता मित्र ते बाळ त्यातनं वाट काढत चाललेलं आहे. इतकी प्रचंड गर्दी आहे की त्या चेंगराचेंगरीमध्ये ह्याच्या पायाखाली तुडून जाण्याची शक्यता आहे. त्याला वाटते की आपण आता पायाखाली तुडत जातोच म्हणतो. मोठ्याने आर्थ हिंकारी मारतो. फादर, मदर. A man in the surging crowd heard his cry and stooping with great difficulty lifted him up in his arm. आणि एवढ्यामध्ये त्याचा आवाज ऐकून, रडणं ऐकून त्यातल्या गर्दीमधल्या एका माणसाने त्याला उचलून घेतलं खाली वाकून. आणि काय होतं बघूया पुढं आता. How did you get here, child? Whose baby are you? The man asked as he steered clear of the mass. त्या मुलगाला घेऊन त्या गर्दीतून तो माणूस बाहेर आलेला आहे आणि त्याला म्हणते, बा तू ह्या गर्दीमध्ये कशाला आलायस? कुणाचा मुलगा आहेस तू? The child wept more bitterly than ever now and only cried. ते फक्त ओरडत होतं. त्याला काही सांगता येत नव्हतं. काय म्हणत होतं फक्त, आय वॉन्ट माय मदर, आय वॉन्ट माय फादर. मला फक्त माझी आई आणि वडील पाहिजे, मला दुसरं काही नको. द मॅन ट्राईड टू सूथ हिम बाय टेकिंग हिम टू राऊंड अबाउट. तो प्रथम तुम्हाला माहिती की मित्र, यातलं फार महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी मागितल्या पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. इथं बघा, त्या मुलाचं रडणं थांबवण्यासाठी तो माणूस प्रथम त्याला कुठे घेऊन जातो, त्या जे खेळण्याचं मोठमोठे चक्र असं, ओके, ते खेळण्याच्या ठिकाणी जातो, राऊंड अबाउट जातो. विल यू हॅव अ राईड ऑन दिस हॉर्स? या घोड्यावर तुला रपेड करायची आहे का? तिथे खेळण्यामध्ये गोल राऊंड गो मेरी याच्यामध्ये घोडे असतात. करायचं. ही जेंटली आस्क्ड ॲज ही अप्रोच द रिंग. त्या माणसाला फक्त त्याचं जे काही रडणं आहे ते थांबवायचं असतं म्हणून तो म्हणतो की द चाइल्ड्स थ्रोट टोअर इन टू 1,000 स्ट्रिप्स ऑफ ही ओनली शाउटेड, आय वॉन्ट माय मदर, आय वॉन्ट माय फादर. मला माझे आई वडील पाहिजेत. मला कुठल्याही घोड्यावरती बसायचं नाही आहे. मला फक्त आणि फक्त काय पाहिजे, मला आई वडील पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे मित्र की तो शेवटचा प्रयत्न म्हणून आईवडिला म्हणतो की मला ह्यात बसायचंच आहे. पण इथं बघा, इथं त्यांनी डिमांड पूर्णपणे नाकारलेली आहे. मला फक्त माझे आई वडील पाहिजे आहेत. द मॅन हेडेड टुवर्ड्स द प्लेस वेअर द स्नेक चार्मर स्टील प्रेड ऑन द फ्लूट टू द स्विंग कोबरा. तुम्हाला माहिती आहे, मागाशी आपण बघितलं पिक्चर, तो गारुडी कशा प्रकारे कोबऱ्याला म्युझिक वाचून तो वेगळ्या प्रकारच्या हरकती करून घेतोय सापाकडनं. लिसन टू दॅट नाईस म्युझिक चाइल्ड, ही प्लेडेड. तो म्हणते काय, बघ बाळ किती सुंदर असं म्युझिक वाजवतो, पोवा कसा वाजतोय बघ गारुडी, बघ, आणि तो साप कसा डोलतोय बघ. ही प्लेडेड, बट द चाइल्ड शट हिज इयर्स विथ हिज फिंगर्स अँड शाउटेड हिज डबल पिच्ड स्ट्रेन. त्या बाळानं आपल्या दोन्ही कानावरती हात पकडलेत, मोठ्या मोठ्याने धरलेत आणि तो मोठ्यानं ओरडतोय, आय वॉन्ट माय मदर, आय वॉन्ट माय फादर. बघा, आई वडिलांची लहान मुलांना किती गरज असते. तो म्हणतो की मला दुसरं काही नको, मला फक्त माझे आई आणि वडील मला पाहिजे, दुसरं काही नको. द मॅन टूक हिम नियर द बलून्स थिंकिंग द ब्राईट कलर्स ऑफ द बलून्स वुड डिस्ट्रॅक्ट द चाइल्ड्स अटेन्शन अँड क्वांटन हिम. तो म्हणतो शेवटी, अरे बा चला पुढे जातो. तो मोठमोठे फुगा असलेला, तो माहिती आहे मला, फुगं घेतलेला माणूस आहे, फुगं विकणारा माणूस आहे. तो त्या ह्याला वाटतं की आहे त्या माणसाला की ह्या माणूस काय करते, ह्या माणसाच्या फुग्यामुळं, ओके, फुगं बघून तरी त्याचं रडणं थांबलं असं त्याला वाटत असतं. ओके, आणि आईवडील विसरून तो इकडे येईल. वुड यू लाईक अ रेनबो कलर्ड बलून, ही पर्सियसली आस्क्ड. त्या माणसाने विचारलं, बा तुला आतला कलरफुल असं रेनबो कलरचा फुगा पाहिजे का? द चाइल्ड टर्न हिज आईज फ्रॉम द फ्लाइंग बलून्स अँड जस्ट सॉब्ड, आय वॉन्ट माय मदर, आय वॉन्ट माय फादर. मला फक्त काय नको, मला आई वडील पाहिजेत, दॅट्स ऑल. द मॅन स्टील ट्राईंग टू मेक द चाइल्ड हॅपी bore him to the gate where the flower seller sat. Look, can you smell those nice flowers, child? Would you like a garland to put round your neck? अरे बाळ बघ ना, फुलांचे हार आहेत. मला माहिती आहे फुलांचे हार, किती गुलमोहर फुलाचे हार, ते हार पाहिजेत बाळ, तुझ्या गळ्यामध्ये घालला एखादा हार देऊ का ह्यातला? He turned his face from the sweet shop and sobbed, I want my mother, I want my father. थिंकिंग टू ह्युमर हिज डिस्कन्सोलेट चार्ज. तुम्हाला माहिती आहे की स्वीट शॉप, सेम एक्सपिरियन्स कुठं कुठं आला बघा त्याला,
फुगं नको आहे त्याला, गार्लँड नको आहे त्याला, चार्मर नको आहे त्याला, राऊंड अबाउट बसायची इच्छा त्याची नाही आहे. या सगळ्यातनं त्याचं फक्त एक गोष्ट आहे त्याला, की त्याला आत्ता ह्या क्षणाला दुसरं काही नको आहे. मित्र त्याने प्रचंड त्याची तिच्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या माणसानं त्याला दाखवल्या त्याची इच्छा तीव्र इच्छा होती. पण आईवडिलांच्या ह्या हरवण्यामुळं, तो स्वतः हरवल्यामुळं त्याला फक्त आणि फक्त या क्षणाला कुठल्याशी गरज आहे सांगा? काही नको त्याला. बर्फी नको आहे, ओके? फुगे नको आहेत. त्याला काही नको आहे. त्याला फक्त आणि फक्त आता काय पाहिजे? आई-वडील पाहिजेत त्याला. Thinking to humor his disconsolate child by a gift of sweets, the man took him to the counter of the sweet shop. तो म्हणते की चला आपण जरासं स्वीट शॉपकडे जाऊया. व्हॉट शी वुड लाईक टू चाइल्ड? तुम्हाला माहिती आहे की त्याची अतिशय आवडतीची बर्फी असते. ही आस्क्ड. द चाइल्ड टर्न हिज फेस फ्रॉम द स्वीट शॉप अँड ओन्ली सॉफ्ट. आय वॉन्ट माय मदर. आय वॉन्ट माय फादर. मला दुसरं काही नको. मला आई आणि वडील पाहिजेत. अशा प्रकारचे इच्छा त्यानं व्यक्त केलेलं आहे. मित्र विचार करा की आईवडिलांचं जे काही क्षेत्र असतं ह्या लहान मुलांच्या जीवनामध्ये ते किती सुंदररित्या मुघला आनंद यांनी आपल्याला म्हणले. ह्या भावना ज्या आहेत लहान मुलाच्या आपल्या आईवडिलांच्या विषयी असलेले जे प्रेम आहे ह्या भावना आहे ह्या भावना सगळ्या जगातल्या